चंद्रपूर जिल्ह्यातील लोहाडोंगरी येथील प्रस्तावित खाण प्रकल्प सध्या चर्चेत आला आहे। या प्रकल्पामुळे जंगल, वाघांचा कॉरिडॉर आणि स्थानिक पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी चिंता व्यक्त केली जात आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे, तर चला इकोप्रोचे अध्यक्ष बंडूजी धोत्रे यांच्याकडूनच नेमकं प्रकरण काय आहे हे समजून घेऊया। चंद्रपूर जिल्हा हा व्याघ्र जिल्हा आहे, वाघांचा जिल्हा म्हणून नावारूपास आलेला आहे। परंतु अलीकडच्या काही वर्षांमध्ये या जिल्ह्याची जी ओळख निर्माण झालेली आहे ती ओळख आहे सर्वाधिक वाघ मानव संघर्ष असलेला जिल्हा। मागील 5 वर्षांमध्ये या जिल्ह्यामध्ये 200 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि मागल्या कॅलेंडर वर्षामध्ये म्हणजे 2025 मध्ये 47 लोकांचा मृत्यू झालेला आहे। मग अशा परिस्थितीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ मानव संघर्ष किंवा मानव वन्यप्राणी संघर्ष कमी होण्याच्या अनुषंगाने सरकार स्तरावर, वन विभाग स्तरावर याच्यावर कारवाई होणे गरजेची होती। परंतु तसं न करता हा संघर्ष वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न होण्याचे चिन्ह दिसू लागलेली आहे। त्याचं कारण असं आहे की ब्रह्मपुरी वन विभाग अंतर्गत सर्वाधिक वाघ मानव संघर्ष आहे, वाघाची घनता सर्वाधिक आहे, गावं स्कॅटर्ड आहे, जंगल पण फार कमी आहे। अशा स्थितीमध्ये तिथं वाघांची संख्या अधिक असल्यामुळे संघर्ष सुद्धा जास्त आहे। मग अशा परिस्थितीमध्ये तिथला संघर्ष कमी करण्याची जबाबदारी शासनावर असताना त्याच ठिकाणी ताडोबाच्या अत्यंत महत्त्वाच्या कॉरिडॉरमध्ये लोहारडोंगरी ही लोहखान प्रस्तावित आहे। ही खान झाल्यामुळे त्या ठिकाणी संघर्ष वाढणार आहे, त्या ठिकाणी वाघांचा अधिवास नष्ट होणार आहे, त्या ठिकाणी वाघांचा कॉरिडॉर नष्ट होणार आहे आणि निसर्गाची अपरिमित हानी होणार आहे आणि त्या ठिकाणी प्रदूषण वाढणार आहे, नैसर्गिक अधिवास नष्ट होणार आहे। हे जंगल ताडोबापेक्षाही बहुमोल आहे, अशा पद्धतीचा अहवाल याच लोहारडोंगरी लोहखानीच्या बाबतीमध्ये सरकार स्तरावर गठीत करण्यात आलेल्या समितीने सांगितलेलं आहे। मग असं सांगितलं असताना त्याच अहवालामध्ये या खाणीला परवानगी देण्यासाठी एक अट टाकण्यात आलेली आहे। मग त्या अट टाकण्यात आलेल्या त्या ठिकाणी ते म्हणतात की आम्ही अभयारण्य बनवू, पण अभयारण्य बनवल्यानंतर त्या ठिकाणी खोदकाम होणार आहे, खाण होणार आहे आणि खाण झाल्यामुळे ते आधी सांगितलेल्या अहवालातले सर्व नुकसान सुद्धा होणार आहे। मग अशी परिस्थिती असताना त्या ठिकाणी अशा पद्धतीची परवानगी देणं निश्चितच चुकीचं आहे आणि त्याचाच विरोध म्हणून गेल्या 5 मार्च पासून या ठिकाणी अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू आहे। परंतु हे फक्त लोहारडोंगरी खाणीचा विषय आहे म्हणून नाही, तर अशा 16 मागण्या आहे ज्या चंद्रपूर जिल्ह्यातला जो वाघ मानव संघर्ष कमी होण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर वेगवेगळ्या कमिटी बनलेल्या आहेत। ही समिती आहे आजपासून 5 वर्षाच्या आधी बनलेली आहे, त्याला म्हणतात चंद्रपूर जिल्हा वाघ मानव संघर्ष तांत्रिक समिती। 11 सदस्य सोबत येत या पद्धतीचा अहवाल तयार केलेला आहे आणि या अहवालाची अंमलबजावणी झाली का, तर याचं उत्तर आहे नाही। तर मागल्या 5 वर्षांमध्ये याची अंमलबजावणी झालेली नाही। सोबतच जंगलात गेलं की वाघाकडून हल्ले होतात, परंतु गावामध्ये थेट बिबट्या येतो। बिबट्या गावात येण्याचं कारण काय आहे, तर गावामध्ये अस्वच्छता आहे, उकिरडा आहे, त्याच्यामुळे कुत्री डुकरींची संख्या वाढलेली आहे। तर बिबट्याचं हे आवडतं खाद्य आहे, मग ही अस्वच्छता आहे तर ती दूर झाली पाहिजे, सफाई झाली पाहिजे। म्हणून 2018 पासून सातत्यानं आपण प्रयत्न करतो आहे आणि ही योजना जी आहे इकोप्रो तर्फे शासनाला देण्यात आली आहे, त्याला म्हणतो आम्ही बिबट समस्या मुक्त ग्राम योजना। याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमाने ही योजना राबवण्याची आहे। या संदर्भामध्ये विविध बैठका झाल्या, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आहे, मुख्य अधिकाऱ्यांकडे झालेली आहे, परंतु याच्यावर जे निधी आवश्यक आहे ते अद्याप दिलेली नाही आहे। सोबतच आपल्या जिल्ह्यामध्ये 2 सँक्च्युरी डिक्लेअर झालेले आहे, एक आहे घोडाझरी अभयारण्य आणि दुसरा आहे कनारगाव। एकाला 8 वर्ष झाले, एकाला 5 वर्ष झाले। एवढं होऊन सुद्धा अद्याप एकही कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही आहे किंवा वन्यजीव विभागाकडे हस्तांतरण करण्यात आलेलं नाही आहे। मग असे राजपत्र निघून, अध्यादेश निघून त्याच्यावर अंमलबजावणी जर होत नसेल तर मग या ठिकाणी आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील जो संघर्ष आहे, चंद्रपूर जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। आता एक महत्त्वाचं आहे, चंद्रपूर ते मूल रोड आहे किंवा मग बल्लारशा बामणीवरून नवेगाव म्हणजे गडचिरोली जाणारा रोड आहे। या रोडवर जर बांधकाम करायचं असेल तर वन्य प्राण्यांसाठी मिटिगेशन करणं गरजेचं आहे, त्यांच्यासाठी अंडरपास, ओव्हरपास बनवणं गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे, एका दिवशी 45 किलोमीटर चाललो। हे 2018चा विषय आहे। याच विषयाच्या अनुषंगाने आम्ही SBWLच्या मीटिंग्समध्ये चर्चा झाली। या ठिकाणी राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाने या बांधकामासाठी निधी देण्यात येईल असं सांगितलं। त्यानंतर याच्यावर जे काही बातम्या झाल्या त्याचं कॉग्निझन्स घेतलं सुप्रीम कोर्टाचं बेंच NGTने आणि या रोडचं बांधकाम करत असताना मिटिगेशन झालं पाहिजे अशा ऑर्डर झाले, परंतु अद्याप निधी देण्यात आलेला नाही आहे। जर या अनुषंगाने आपण विचार केला, चंद्रपूर जिल्हा व्याघ्र जिल्हा आहे, तर हा व्याघ्र जिल्हा घोषित व्हावा या अनुषंगाने सुद्धा याच्यापूर्वी आंदोलन करण्यात आलेलं आहे। राज्याच्या प्रधान मुख्य वन संरक्षकाकडून शासनाला
प्रस्ताव सुद्धा गेलेला आहे। याचा अर्थ काय, हा नावासाठी व्याघ्र जिल्हा नको आहे, कारण की चंद्रपूर जिल्हा 3 विभागात विभागला गेलेला आहे। एक आहे वन्यजीव विभाग, दुसरा आहे प्रादेशिक विभाग आणि तिसरा आहे FDCM विभाग। तिन्ही क्षेत्रामध्ये वाघ असतील, तिन्ही क्षेत्रामध्ये संघर्ष असेल, पण बघण्याचा दृष्टिकोन मात्र व्यवस्थापकीय दृष्टीने वेगवेगळा आहे। पण ताडोबातल्या वाघाला VIP दर्जा आहे, पण प्रादेशिक मधल्या वाघाला BPL स्तराची पण दर्जा नाही आहे। मग वाघ वाचवत असताना किंवा वाघापासून निर्माण झालेल्या समस्या सोडवत असताना त्यामध्ये एक सूत्रता पाहिजे, ते व्याघ्र जिल्हा म्हणत आहे। सर्वीकडे निधीची तरतूद पाहिजे, संसाधनाची तरतूद पाहिजे, तेव्हाच इथचा संघर्ष आपण दूर करू शकू। अशा पद्धतीचा जर आपण विचार केला तर अशा 16 मागण्या आहेत। आज ब्रह्मपुरी वन विभागामध्ये जवळपास 140 ते 150 वाघांचा अधिवास झालेला आहे। मग त्या ठिकाणी वाघ किती राहू शकतात, जर आपण विचार केला की बफर क्षेत्र आहे ते 1100 चौरस किलोमीटर आहे, ब्रह्मपुरी सुद्धा 1100 चौरस किलोमीटर एरिया आहे। इकडे 92 गाव आहे, तिकडे 650 गाव आहे। इकडचं जंगल सलग आहे, तिकडचं जंगल मात्र स्कॅटर्ड आहे, तुकड्या तुकड्यामध्ये आहे। आणि तिथे वाघ राहू शकतात 40 आणि तिथे वाघ आहे 150, म्हणजे रोज मृत्यू आहे त्या ठिकाणी। तिथचे लोक लँडमाईनवर उभे आहेत, अशा पद्धतीची स्थिती आहे। मग हा संघर्ष कुठेतरी कमी केला पाहिजे, हा विचार महत्त्वाचा आहे, म्हणून तशा पद्धतीची मागणी। आणि आखरी आपण महत्त्वाच्या मागणीवर विचार करू तो हे की चंद्रपूर हा राज्याच्या 25% वीज निर्मिती करते। आपण पुण्या मुंबईला प्रकाश देतो, आम्हाला काय मिळत आहे, प्रदूषण, आजार, खोकला, दमा, कॅन्सर। तशाच पद्धतीनं चंद्रपूर जिल्ह्यातल्या वाघामुळे होणारं पर्यटन, काही खाजगी लोकांना त्याचा फायदा होते, पण सर्वसामान्य गावकऱ्यांना काय मिळत आहे, भीती, मृत्यू। तर हे कुठेतरी कमी झालं पाहिजे, याचा सर्वांगीण विचार राज्य शासनानं केला पाहिजे। अशा पद्धतीचा विचार करून 17 मागण्यांना घेऊन हे आंदोलन आहे। चंद्रपूरकरांचा जीव वाचावा आणि वाघाप्रतीची भावना नकारात्मक होऊ नये आणि सर्व गुणगोविंदाने इथं नांदू शकले पाहिजे। को एक्झिस्टन आणि सहजीवनाची जे गोष्ट करतो तर सरकार पातळीवर ते उपाययोजना होणं गरजेचं आहे, कारण की शेवटी संविधान कलम 21 नुसार आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार देते, पण हे कुठेतरी बाधित होत आहे का, त्याचा हनन होत आहे का, याचा विचार करणं गरजेचं आहे। याचा विचार सर्व जनतेनं पण करायचा आहे। हे उपोषण आंदोलन जे आहे ते पर्टिक्युलर एका विषयासाठी नाही आहे, अख्ख्या चंद्रपूरच्या अस्तित्वासाठी आहे आणि होणाऱ्या खाणी आणि खाणीमुळे होणारं जंगलतोड आणि विनाश हा थांबवण्यासाठी आहे। त्यामुळे सर्वांचा सहभाग आवश्यक आहे।